आवाज दे थोडा. हॅलो. श्री साईनाथ भुवनवाडी मोजर आपल्या आयोजित भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा. उपस्थित सर्व क्रीडा रसिक तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या मोजिदापुलीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. तुम्हा सर्वांचं मी साहिल शिगवण सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय या संपूर्ण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाकडे, ज्या ठिकाणी या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आमची स्पर्धा खऱ्या अर्थानं कालच्या दिवशी सक्सेसफुल झाली. त्या ठिकाणी एक सेमीफायनलचा सामना उलटफेर करणारा पाहायला मिळाला. भैरवराज जालगाव संघाने खूप मोठा उलटफेर केला आणि फायनलसाठी क्वालिफाय केलं. आज देखील एक संघ आपल्याला मिळेल जो फायनलसाठी क्वालिफाय करेल आणि तो फायनलचा सामना उद्याच्या रात्रीमध्ये फायनल डे मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. उद्याच्या फायनल दिवसामध्ये एकच सामना ग्रँड फिनालचा असेल. व्हॉइस कंट्रोल याकडे आपण एका बाजूला पाहतोय मरियाई जालगाव संघ सज्ज झाले, तर दुसऱ्या बाजूला वर्धविनायक दापोली हा संघ पाहायला मिळतोय. अगदी वर्धविनायक दापोली संघाकडे आपण पाहिलं तर बहुतेक संघ आज मात्र बहुतेकशे खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र घरच्या माध्यमावरती खेळ करतील, कारण याच वेळेतले काही खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. वर्धविनायक दापोली संघाच्या माध्यमातून किल्ला लढवतील, तर दुसऱ्या बाजूला मरियाई जालगाव संघासाठी आज मात्र चांगला खेळ करण्याची आवश्यकता आहे. अगदी खूप दिवसानंतर खूप स्पर्धेनंतर आज मात्र मरियाई जालगाव या संघाला आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शिवम हा खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर ॲज अ संघ प्रशिक्षक म्हणून पाहतोय. कबड्डीच्या खेळामध्ये दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर मात्र सातत्याने कबड्डी खेळापासून दुरावलेला पाहायला मिळतोय. मरियाई जालगाव संघाचा खेळाडू आज मात्र पुन्हा एकदा संघ प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी वर्धविनायक दापोली संघाचा चढाई पडतोय. मिडलाईन क्रॉस केली जाते. एका गुणाची कम मरियाई जालगाव संघ एका गुणानं या ठिकाणी आपण पाहतोय. वर्धविनायक दापोली हा संघ एका पुन्हा एकदा पुढे सरकलाय. या ठिकाणी मरियाई जालगाव संघ ऑलआउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा आज आपल्याला घर बसल्या देखील पाहायला मिळणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. दुर्वा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण स्पर्धा या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. ज्यांनी अजून देखील दुर्वा स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जिथे जिथे स्पर्धा असतील आणि त्या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल. तुम्हाला घर बसल्या ती संपूर्ण स्पर्धा अनुभवायला मिळेल. त्यामुळे ज्यांनी अजून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही दुर्वा स्पोर्ट्स, त्यांना देखील तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचप्रमाणे जो काही क्रीडा रसिक अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेला या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीये, आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. साईनाथ सेवा मंडळ भुवनवाडीची स्पर्धा आहे. ही स्पर्धा चर्चेत राहिली आहे कालच्या दिवसामध्ये. आज पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज झालाय एक नवीन संघ इतिहास घडवण्यासाठी. आज मात्र इतिहास कुठला संघ घडवेल हे मात्र अगदी दिवसाच्या शेवटाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 हा खेळाडू सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. समोर 7 खेळाडूचा डिफेन्स आहे. मरियाई जालगाव संघाला आपण पाहिलं तर ऑल आउट झालाय, पुन्हा एकदा ऑल इन झाला आणि आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज होतोय. नव्या जोमाने या ठिकाणी पुन्हा एकदा आपला डाव सावरेल. परंतु दुसऱ्या बाजूला वर्धविनायक दापोलीचा संघ आतापर्यंत चांगल्या दर्जाचा खेळ करत आलाय. या ठिकाणी जर्सी क्रमांक 5 मरियाई जालगाव संघाच्या माध्यमातून चढाईपटू सज्ज होतोय. समोर 7 खेळाडूचा डिफेन्स आहे. या ठिकाणी सक्सेसफुल कामगिरी आहे. चढाईपटूच्या माध्यमातून मिडलाईन क्रॉस करतोय. एका गुणानं स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकत आहे.
मरिये जालगाव संघासाठी चालू सामना संपतात आजच्या या सायंकाळच्या सत्रातील दुसरा सामना श्रीराम कर्दे आणि त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली असा सामना या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल। श्रीराम कर्दे केकेडी दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे। या ठिकाणी जर्सी क्रमांक 1 मरिये जालगाव संघाच्या माध्यमातून समोर 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेसफुल झालाय। मधला कोपरा रक्षक या ठिकाणी सक्सेसफुल होतोय। या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजतोय। वर्धे विनायक दापोली संघासाठी चढाईपटू सज्ज झालाय। जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला आपण पाहतोय 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल। किती गुणाची कमाई असेल या वेळेस मात्र 4 गुणाची कमाई आहे। सक्सेसफुल झालाय चढाईपटू। 4 खेळाडूंना बाद खेळ खूप मोठा खिंडार या ठिकाणी पाडला गेलाय। या ठिकाणी आपण पाहतोय वर्धे विनायक संघाचे संघ प्रशिक्षक महेंद्र धाडवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज वर्धे विनायक या संघाचा खेळाडू जर्सी क्रमांक 12 च्या खेळाडूने सुपर रेड किल त्यांच्यासाठी आलेला आहे। सामना संपताच आपण या ठिकाणी घेऊन जायचंय। या ठिकाणी पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती मरिये जालगाव संघ पाहायला मिळतोय। एक आहे केवढीला खेळाडू आहे त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलं जात आहे। चांगली कामगिरी वर्धे विनायक दापोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते। पुन्हा एकदा मरिये जालगाव संघ ऑल आउट होतोय। ऑल इन होईल थोडासा आउट ऑफ फॉर्म मरिये जालगाव संघाला आपण पाहतोय। खूप दिवसानंतर समोर या ठिकाणी पुन्हा एकदा आपला खेळ सादर करतोय। कारण गेली अनेक स्पर्धा आपण पाहिलं तर मरिये जालगाव संघ सातत्याने अनुपस्थित होता। परंतु दुसऱ्या बाजूला वर्धे विनायक दापोली संघ देखील आपण पाहिलं तो संघ देखील सातत्याने अनुपस्थित आहे। परंतु वर्धे विनायक दापोली संघाचा खेळ आतापर्यंत चांगला पाहायला मिळतोय। अगदी प्रतिस्पर्धी संघाला जपरून ठेवलाय। सातत्याने गुणाची कमाई वर्धे विनायक दापोली संघासाठी झाली आहे। एक सुपर रेड देखील पाहायला मिळाली। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 चा खेळाडू पाहायला मिळतोय। त्याला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा जेरबंद केलंय। चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय वर्धे विनायक दापोली संघाच्या माध्यमातून। स्कोर कार्ड ऐकूया। 19 गुणांवरती वर्धे विनायक दापोली हा संघ या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करतोय तर 3 या गुणसंख्येवरती मरिये जालगाव। या ठिकाणी थोडासा शांत सेमी खेळ मध्य रेषेत येऊन चढाईपट्टू स्थिरवलाय। माघारी परत तो एक व्हॅलिड रेड। First time out. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला आपण पाहतोय। एक सुपर रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिली। या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय। आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आपण पाहतोय। डाईव्ह केली जाते पायामध्ये। सक्सेसफुल डिफेन्स आहे मरिये जालगाव संघ। अगदी खूप वेळानंतर या ठिकाणी सक्सेसफुल झालाय। गुणाची कमाई डिफेन्स मार्कवरती मरिये जालगाव संघासाठी। तदनंतर मात्र व्हॅलिड रेड आहे। रिकाम्या हाताने अगदी माघारी परतलाय चढाईपटू। त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला आपण पाहतोय वर्धे विनायक दापोली संघाच्या माध्यमातून आपला खेळ सजवेल। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे। या ठिकाणी चढाईपटू मात्र माघारी परतलाय। दाद या ठिकाणी मागितली गेली होती।
या ठिकाणी बक्षीस येत आहे राजेंद्र पवार यांच्याकडून वर्धविनायक दापोली या संघासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. या ठिकाणी वर्धविनायक दापोली संघाचा चढाईपटू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. अगदी चांगला खेळ वर्धविनायक दापोली संघाने केला. आतापर्यंत चांगली लीड घेतली आहे. आघाडी सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. वर्धविनायक दापोली संघाकडे पहिल्या सत्रातील खेळ अजून देखील चालू आहे. आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. या ठिकाणी चांगला खेळ आहे. मधल्या मध्ये डिफेंडरला टिपलं जात आहे. गुणाची कामगिरी होती आहे मरिया जळगाव संघासाठी. या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 समोर सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई करतोय. 1 पॉइंट वर्धविनायक. रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चालू सामना संपताच दोन्ही संघाने आपलं बक्षीस या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे ओम राजेंद्र मस्कर यांच्याकडून जी सुपर रेड साठी देखील 101 रुपयाचं कॅश प्राइज ओम राजेंद्र मस्कर यांच्या माध्यमातून आलेला आहे. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे जाऊया ज्या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागेल. मरिया जळगाव संघ थोडासा स्ट्रगल करतोय तर दुसऱ्या बाजूला वर्धविनायक दापोली संघ सध्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती पाहायला मिळेल. परंतु सध्या स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्राच्या समाप्तीपर्यंत आघाडी आहे वर्धविनायक दापोली संघाकडे. परंतु कालच्या रात्रीमध्ये आपण 2 ते 3 सामने असे देखील पाहिले की पहिल्या सत्रामध्ये आघाडी घेणारा संघ सातत्याने दुसऱ्या सत्रामध्ये पिछाडीवरती जाता पराभव देखील स्वीकारावा लागला होता. या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्याच चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल वर्धविनायक दापोली संघाला. अन्यथा एक पलटवार मरिया जळगाव संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल. आज मात्र आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खूप सारे बलाढ्य संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. श्रीराम कर्देसारखा एक बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये त्याचं नाव नोंदवतोय तर त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली हा संघ देखील या ठिकाणी त्यांचा खेळ साजरा करताना पाहायला मिळेल. श्री साई वडन खेमराज शरणे हा सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आहे. आणि त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मी जालगाव तर त्यांच्या विरोधामध्ये दापोली तालुक्यातील खूप सारी स्टारकास्ट असणारा अमरभारत टासरे संघ देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवेल. या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 उच्च पुराचा चढाईपटू आहे परंतु या ठिकाणी थोडासा शांत संयमी खेळ करतोय. श्री संजय बुर्डे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल की तुम्ही आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. श्री संजय बुर्डे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर शिमगा महोत्सवानिमित्त संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली पाहायला मिळते. शिमगोत्सवाला देखील सुरुवात झाली आहे आणि या स्पर्धे देखील आपण पाहतोय तर महत्वपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपला खेळ सादर करतील परंतु 2 संघ आपल्याला मिळतील जे की फायनलसाठी क्वालिफाय होतील. त्यातला एक संघ भैरवनाथ जालगाव काल मात्र अक्षरशः धुमाकूळ घातले. या संघानं फायनलसाठी क्वालिफाय केलंय. आज एक संघ आपल्याला मिळेल जो फायनलसाठी क्वालिफाय करेल. परंतु आज मात्र बघितलं तर आपण खूप सारे बलाढ्य संघ आहेत आणि आज मात्र पुन्हा एकदा त्याच दर्जाचा खेळ आणि हाय व्होल्टेज सामने सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी जर्सी क्रमांक 7 या खेळाडूला 5 रन केलाय. उंच पुरा 6 चढाईपटू आहे. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा या ठिकाणी करावा लागेल. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबरती सरसवलाय. 6 खेळाडूचा डिफेन्स बोनस ऑन असेल परंतु मध्य आपण डिफेंडरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या
ठिकाणी थर्ड रेड जर्सी क्रमांक 5 शुभम या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करेल मरिये जळगाव संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र डिफेन्सला जेरबंद केलंय डिफेन्स एकवटलाय वर्धविनायक संघासाठी गुणाची कमाई झाली आहे या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत जे आम्हाला सातत्याने आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करतात अगदी कुठल्या पद्धतीचं सहकार्य असू दे त्यामुळे सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं जातं असे श्री सुरेशजी भोड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला विनंती आहे की जर आपण व्यासपीठावर ठेवून स्थानापन्न व्हायचंय श्री सुरेशजी भोड आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर ठेवून स्थानापन्न व्हा या ठिकाणी व्हॅलिड रेड आहे वर्धविनायक दापोली संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 4 या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमण करतोय डावखुऱ्या शैलीचा चढाई पडतोय वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय जेडी स्पोर्ट्स या संघाला आपण सातत्याने क्रिकेटमध्ये पाहतो त्यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे आयुष पालटे वर्धविनायक दापोली संघाचा खेळाडू त्याच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जेडी स्पोर्ट्स मोजदापली संघाच्या माध्यमातून आयुष पालटे याच्यासाठी 101 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर डाव्या बाजूला या ठिकाणी महिलांसाठी ते क्षेत्र आरक्षित केलेलं आहे कृपया पुरुष वर्गाने त्या ठिकाणी बाजूला व्हायचंय अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला महिलांसाठी राखीव जागा आहे कृपया आपण पुरुष वर्गाने तिथून बाजूला व्हा टेक्निकल पॉइंट जर्सी क्रमांक 7 पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमण करावं लागेल महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी पाहायला मिळते 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपला खेळ सजवतोय निघत चाललाय टेक्निक वाजायला सुरुवात झाली आपल्या लहान माताचा पुरेपूर वापर केला हँड टच या ठिकाणी पाहायला मिळाला गुणाची कमाई पुन्हा एकदा दापोली संघासाठी होतीये अगदी चांगला खेळ वर्धविनायक दापोली संघाचा पाहायला मिळाला सातत्याने गुणाची कमाई केली आहे श्रीराम करदे आणि त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार असेल श्रीराम करदे केकेडी दापोली खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या खेळाडूच्या माध्यमातून एक सुपर रेड देखील आपण पाहिले तिसरी चढाई पाहायला मिळते डोक्याची चढाई आहे मरिये जळगाव संघाच्या माध्यमातून एक नवनीत खेळाडू पाहायला मिळतोय परंतु त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केलंय गुणाची कमाई पुन्हा एकदा दापोली संघासाठी होतीये सामना थोडासा एकतर्फी या ठिकाणी चुकलेला पाहायला मिळतोय वर्धविनायक दापोली संघाच्या बाजूला पलटवार करू शकला नाहीये मरिये जळगावचा संघ सातत्याने अगदी पहिल्या सत्रापासूनच स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा बॅकवूडला तर दुसऱ्या बाजूला संपूर्णपणे डॉमिनन्स मॅच मध्ये पाहायला मिळतोय वर्चस्व निर्माण केलं वर्धविनायक दापोली संघानं या ठिकाणी पुन्हा एकदा डिफेन्स एकवटला आहे गुणाची कमाई पुन्हा एकदा दापोली संघासाठी होईल या ठिकाणी आपल्यासोबत लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून देखील क्रीडारसिक जोडला जातोय या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आल्यात योगेश कर्देकर यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे खेमराज झाडे संघ हा देखील या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवतोय पहिल्या सत्रातील तिसरा सामना त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल
मिळेल श्रीराम कर्दे केकेडी दापोली। हा सामना संपल्याच्या नंतर श्री साई वडा आणि खेमराज जर्डे असा सामना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। सामना संपायला शेवट सामना संपायला शेवटची 5 मिनिटे 29 गुणांवरती खेळतोय वर्धविनायक दापोली, तर 11 गुणसंख्येवरती मरिये जालगाव संघाला आपण पाहतोय। मरिया जालगाव संघाच्या माध्यमातून सज्ज झाला, आक्रमण करतोय समोरचा खेळाडूचा फुल बॅक डिफेन्स आहे। यावेळेस मात्र चढाईपटू बाद होतोय, अगदी सेल फाऊल झालाय। प्रतिस्पर्धी संघातील कुठल्याही खेळाडूला स्पर्श न करता लॉबीचा आसरा घेतला तर तुम्हाला बाद घोषित केलं जाईल। या ठिकाणी मात्र त्या दर्जाचा प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळालंय। त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा ज्या जागेमध्ये आपण खेळवतोय या जागेचे मालक श्री मधुकर गणपत मस्कर आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। त्याचप्रमाणे या ठिकाणी थोडासा एकतर्फी सामना पाहायला मिळतोय। वर्धविनायक दापोली संघ संभवतः पहिला विजय नोंदवेल। नॉकआउट पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या संघाला पराभव स्वीकारावा लागलाय संपूर्ण स्पर्धेतील प्रवास तिथेच थांबेल, परंतु एक विजय तुम्हाला सातत्याने फायनलच्या फेरीसाठी एक पाऊल पुढे घेऊन जाईल। या ठिकाणी बजर वाजलाय, थर्ड रेड आहे, डू ऑर डाय रेड सिच्युएशन आहे। दोन खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये। धाव पुढे असेल तर सातत्याने वेगावरती स्वारण्याचा प्रयत्न आहे, डायव्ह केली जाते, 2 गुणाची कमाई होईल आणि या 2 गुणांना स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतंय। त्याचप्रमाणे या क्रीडा सामना संपायला शेवटची 3 मिनिट आहेत। या क्रीडा नगरीमध्ये श्री राजकुमार सिंग कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। श्री राजकुमार कांबळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्याला विनंती आहे की कृपया आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय। वर्धविनायक दापोली संघाचा खेळाडू शांत सैमी खेळ करतो, कुठल्या प्रकारची घाई गडबड या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। मध्य रेषेवर तो स्थिरावलाय, त्यानंतर मात्र लगेच मागे परतला। सामना संपायला शेवटची 2 मिनिटे। श्रीराम कर्दे केकेडी दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा। श्रीराम कर्दे केकेडी दापोली। त्याचप्रमाणे श्री साईनाथ मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा श्री सदानंद भुवड आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। श्री साईनाथ मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा श्री सदानंद भुवड आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा। सामना संपायला शेवटचं मिनिट। तिसरी चढाई जर्सी क्रमांक 9 या खेळाडूला पाचारण केले जाते। 4 खेळाडूंचा डिफेन्स डाईव्ह केली जाते। या ठिकाणी डिफेन्स एकवटलाय, सक्सेसफुल होतोय, गुणाची कमाई केली जाते मरिये जालगाव संघाच्या खात्यामध्ये। पंचांचा इशारा
अष्टविनायक दापोली हा संघ पहिला विजय नोंदवतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर मरे जालगाव आपल्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील.